आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पालेभाज्यांचा समावेश हा आपल्या आहारात असायलाच पाहिजे. पण बरेच जण ते खाण्यासाठी खूप कंटाळा करतात. पण त्या पालेभाज्यांचेच काही आपण चमचमीत पदार्थ बनवले की ते बरोबर खाल्ले जातात. तर अशीच एक तुमच्याबरोबर आज मी मस्त अशी पालकची चमचमीत आणि झणझणीत रेसिपी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे बघा, इथे मी पालक स्वच्छ निवडून धुवून आणि व्यवस्थित ते पानं पुसून घेतली आहेत आणि त्यानंतर बारीक बारीक अशी कट करून घेतली आहेत. वजनी प्रमाणात म्हणाल तर 300 ग्राम एवढी असेल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊयात. आणि लक्षात ठेवा, आपण जेव्हा पालक कापणार तेव्हा ती जास्त अशी पानं ओलसर नको आहेत, पूर्णपणे सुकलेली असावेत. एक 10 मिनटं आपण हे असे साईडला ठेवून देऊयात मिक्स केल्यानंतर. आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे आपल्याला मोठे मोठे कट करून टाकायचे आहेत. आता त्यामध्ये घालून घ्यायचा आहे 1 इंच इतका आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या मी अशा मोठ्या मोठ्या घेतल्या आहेत. त्यानंतर एक हिरवी मिरची इथे घालायची आहे तिखटवाली. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण जी पालक ठेवली होती ते बघूयात. तर तुम्ही बघू शकता, आपण मीठ लावून ठेवला होता त्यामुळे पालकला पाणी सुटलं आहे आणि पालकची सुद्धा क्वांटिटी कमी दिसते तुम्हाला. आता हे बघा, हे जे पाणी आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला दुसरं कशालाही तुम्ही ग्रेव्हीमध्ये वगैरे यूज करू शकता. तर हे बघा, आपलं पाणी इथे काढून झालं आहे. तर आपल्याला पालकचे छोटे छोटे असे बोल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला चांगली अशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये ॲड करायचं आहे बेसनचं पीठ. मस्त असं वाटीभर मी इथे बेसनचं पीठ घेतलं आहे, कारण पालकला खूप पाणी सुटतं त्यामुळे एवढं पीठ लागणारच. आता त्यामध्ये जो आपण कांद्याची पेस्ट वाटून घेतली होती ती 1 चमच घातली आहे. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, आणि पाव चमच इतकी हळदी पावडर. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला पिठाची क्वांटिटी कमी जास्त तुमची होऊ शकते, कारण की पालकवरती डिपेंड आहे किती पाणी सोडतं त्यावरती. तर मी जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं मला अगदी परफेक्ट झालं. अजिबात मला यामध्ये पीठ घालण्याची गरज नाही लागली. तुम्ही बघू शकता, घट्टसर असं इथे हा डो तयार झाला आहे. आता याचे आपण छोटे छोटे बोल करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी हाताला थोडंसं असं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे बोल व्यवस्थित करता येईल, बॅटर जास्त हाताला चिकटणार नाही. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे बोल करून घ्यायचे आहेत आणि हे सगळे बोल आपल्याला वाफवायचे आहेत. त्यामुळे इथे मी एका जाळीला तेल ग्रीस करून घेतलं आहे, त्यावरती असे हे छोटे छोटे बोल करून ठेवत आहे. तर एवढ्या बॅटरमधून आपले एवढे असे बॉल तयार करून झाले आहेत. आता आपण ते स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी स्टीमरमध्ये मी इथे पाणी गरम करून ठेवला होता. आता त्यामध्ये ही आपण जाळी ठेवून घेऊया आणि झाकण लावून एक 10 मिनटं आपण चांगली अशी मीडियम फ्लेमवरती वाफ काढून घेऊयात. एक 10 मिनटानंतर गॅस बंद केली. आपण बघूयात आपले बोल चांगले असे शिजले आहेत की नाही ते. तुम्ही बघू शकता, टूथपिक अगदी क्लीन आली आहे, म्हणजे चांगले असे शिजले आहेत. आता आपण दुसरी तयारी करूयात. आता आपण करणार आहोत पालक बॉलसाठी ग्रेव्ही. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच जिरा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी इलायची इथे मी घेतली आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे जो आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला होता कांदा, तो. आता या कांद्याची पेस्ट आपल्याला चांगली अशी शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. हलका असा कलर चेंज झाला पाहिजे. तर हे बघा, आपला जो कांदा आहे तो मस्त असा शिजला गेला आहे. आता या स्टेजला त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1.5 चमच लाल तिखट घालून घेतला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. त्यानंतर जाईल 1 पाव चमच इतकी हळदी पावडर आणि अर्धा चमच जाईल धना पावडर. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हलकासा असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडंसं अगदी यामध्ये मी पाणी घालून घेते आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात.
तर मसाल्याला तेल थोडं थोडं सुटलं आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी। इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतले, ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। ज्या मिक्सर जारमध्ये आपण टोमॅटो प्युरी केली त्यामध्ये थोडंसं राहिलं होतं, तर मी पाणी घालून ते सुद्धा इथे घालून घेते आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर एवढं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आता हे आपल्याला मसाले आणि कांदा टोमॅटो चांगला असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे आपल्याला झाकण लावून 1-2 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि आपण अजून पाणी घातलं नाही आहे, म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चांगला असा मसाला शिजला आहे। मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून घेऊयात। तर इथे मी 1 मोठा ग्लास होईल इतकं पाणी घालून घेतलं आहे। आता हा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा अर्धवट झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आली आहे। आता यामध्ये ॲड करून घेऊयात कसुरी मेथी। खूप मस्त टेस्ट येते कसुरी मेथी घातल्याने। आता त्यामध्ये घालून घेऊया अर्धा चमच गरम मसाला आणि जे स्टीम करून ठेवले होते पालकचे बोल ते घालून घेऊयात सगळे इथे। मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी फक्त आता झाकण लावून हे आपण शिजवून घेऊया। असं इथे मी अर्धवट झाकण लावून ठेवलं आहे। आपली ग्रेव्ही इथे ऑलमोस्ट तयार झाली आहे। फक्त बॉलमध्ये चांगला असा फ्लेवर उतरण्यासाठी आपण ते शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही मस्त अशी तर्रीदार इथे तयार झाली आहे। तर अशा प्रकारे ही झटपट होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा। आता आपण ते सर्व करून घेऊयात। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये नक्की रेसिपी शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।